थंबनेलवरून समजलेच असेल की कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आजचा व्हिडिओ हा आहे तो अगदी जड शब्दाने बनवावा लागतोय, कारण कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक बॅड न्यूज आहे। कर्मचारी आणि पेन्शन धारकांना काल संध्याकाळी स्पर्शकडून एक मेसेज आला आहे। या मेसेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नेमकी कोणती? महागाई भत्त्या संदर्भातील किंवा एरियर संदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर ती कोणती आहे तुम्हाला आता थोडीफार आयडिया आली असेल थंबनेलवरून, परंतु तुम्हाला सांगते की थोडक्यात सांगते की तुम्हाला जो महागाई भत्ता घोषित केलेला आहे तो महागाई भत्ता आणि जो एरियर आहे तो एरियर हा या महिन्यामध्ये मिळणार नाही। त्याची काही कारणे सुद्धा आहेत, तुम्हाला पुराव्यासहित पूर्ण हा मामला नेमका काय आहे हे डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे, म्हणजे इथून पुढे पेन्शनर्स असतील, कर्मचारी असतील किंवा गव्हर्नमेंटच्या कोणतेही अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येत राहील। तर नेमका हा मामला काय आहे पाहूया। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, कर्मचारी आणि पेन्शनरसाठी मोठ्या जड शब्दाने हा आजचा व्हिडिओ बनावा लागत आहे, कारण या महिन्यात सुद्धा जो वाढलेला महागाई भत्ता आहे तो आणि पेन्शनर्सना मिळणारा महागाई भत्ता आहे तो किंवा पे पेन्शनर्स आहे एरियर्स आहे तो मिळणार नाही। कारण काय आहे याचा पुरावा, नेमकी कारणे काय आहेत ते आता पाहूयात। बघा, 18 एप्रिल 2026 ला एक प्रेस नोट जारी झाली होती। त्यावेळी आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ पोस्ट सुद्धा केला होता। या प्रेस नोटमध्ये सांगितलं होतं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आहेत, या कर्मचारी आणि पेन्शनर्सला जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता 2% वाढला आहे आणि तो 58% वरून म्हणजेच 58% वरून 60% वरती म्हणजे 60% वरती गेलेला आहे आणि तो या महिन्याच्या सॅलरी सोबत तुम्हाला मिळणार आहे किंवा या महिन्याच्या पेन्शन सोबत मिळणार आहे, अशी प्रेस नोट आहे ते रिलीज करण्यात आली होती। यामुळे एका वर्षात ती करण्यात आलेली होती, परंतु आता हा जो काल एक 22 एप्रिल 2026 ला संध्याकाळी 6च्या दरम्यान स्पर्शकडून एक मेसेज आलेला आहे पेन्शनर्सला आणि कर्मचाऱ्यांना, आणि या मेसेजमध्ये नेमकी काय अपडेट आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। पण आपण त्या अगोदर नेमकं कॅल्क्युलेशन काय आहे, सरकारला किती पैसे महागाई भत्त्यात द्यावे लागत होते आणि सरकारने हा महागाई भत्ता का थांबवला आहे त्याची कारणे पाहूयात। तर बघा, यामुळे एका वर्षात सरकारने सांगितलं आहे की एका वर्षात पर ॲनम जे गव्हर्नमेंट सांगत आहे त्याप्रमाणे 6791.24 करोड सरकारवरती बोजा येत होता या महागाई भत्त्याचा आणि पे पेन्शनरचा। जर आता एरियर्सला डिवाइड केलं, आपण आता बघा एक महिन्याच्या एरियर्सला डिवाइड केलं तर उत्तर येणार आहे त्याचं 565.93 करोड रुपये, म्हणजे एका महिन्याला। म्हणजे बघा, आता आपण जर या हा एका वर्षाचा आहे 6791.24 करोड हा जो बोज आहे, म्हणजे हे जे पैसे आहेत ही जी रक्कम आहे ती एका वर्षासाठी दिलेली आहे। जर आपण आता एका वर्षात 12 महिने असतात, जर आपण याला 12ने डिवाइड केलं तर येणार उत्तर आहे 565.93 करोड इतका आहे, आणि हा एका महिन्याचा। जर आपण 12ने डिवाइड केलं तर एका महिन्याचा होऊ शकतो। आता त्यामध्ये आपला जो 3 महिन्याचा, या महिन्यात किती महिन्याचा आपला जो महागाई भत्ता येणार होता तर 3 महिन्याचा, आणि पे पेन्शनर्स किती 1 महिन्याचा, असं मिळून 4 महिन्याचा। 4 महिन्याची जी तुमच्या महागाई भत्ता किंवा आणि पे पेन्शनर्स येणार होतं त्याने जर आपण या वरच्या रकमेला मल्टिप्लाय केलं तर येणार उत्तर आहे 2263.74 करोड रुपये बनणार आहेत। म्हणजे एवढा पैसा सरकारला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता द्यावा लागणार होता, परंतु सरकारने काय केलं आहे तर सरकारने हा पैसा ठेवून घेतला आहे। आता ही कशाचा पुरावा आहे तर काल 22 एप्रिल 2026 ला संध्याकाळी जे पेन्शनर्स आहेत, कर्मचारी आहेत, यांना स्पर्शकडून एक मेसेज आलेला आहे। कोणता तर त्या मेसेजमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे डिअर पेन्शनर्स किंवा डिअर एम्प्लॉईज, स्पर्शकडून आलेला आहे
आहे तो म्हणजे पेन्शन ऑन क्रेडिट ऑन 30 एप्रिल 2026 हा ऑगस्टचा मेसेज आहे. 22 एप्रिलला म्हणजे 22 एप्रिलला आलेला हा मेसेज आहे. आता 30 तारीख देण्यात आलेली आहे. तुमची पेन्शन तुमच्या खात्यामध्ये किंवा तुमची जी सॅलरी आहे कर्मचाऱ्यांसाठी ती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मागच्या महिन्यात सुद्धा तसाच मेसेज आला होता, परंतु या मेसेजमध्ये हे ॲड केलं नाही की DADR किंवा जो 3 मंथचा DADR आहे किंवा पे पेन्शनर्स आहे 1 महिन्याचे, हे तुम्हाला येणार यामध्ये ॲड केलं नाही. इथेच तुमचं स्पष्ट होतं की सरकारने तुमचे 2263.74 करोड रुपये या महिन्यात सुद्धा ठेवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला ते पैसे या महिन्यात दिले जाणार नाहीत, तर पुढच्या महिन्यात दिले जाणार आहेत. हेही परंतु हे यावरती आपण ठाम नाही की पुढच्या महिन्यात दिले जातील किंवा नाही, कारण आता आपण बघितलं थोड्याच दिवसापूर्वी म्हणजे अगदी 18 तारखेला मेसेज येतो की केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा 2% महागाई भत्ता वाढवला आणि तो महागाई भत्ता एप्रिलच्या सॅलरी बरोबर किंवा एप्रिलच्या पेन्शन बरोबर येणार असं सांगितलं होतं. परंतु लगेच आता 18 तारीख म्हणजे फक्त 4 डेज झाले, 4 दिवसामध्ये पुन्हा जो मेसेज येतो स्पर्श करून, जो दर महिन्याला पेन्शनर्स किंवा कर्मचाऱ्यांना मेसेज येतो की तुमची सॅलरी या किंवा तुमची पेन्शन या तारखेला क्रेडिट होणार आहे, असा जो मेसेज येतो तो यावेळी मेसेज आला. 22 एप्रिलला तो मेसेज आला, परंतु त्यामध्ये हे नमूद केलं नाही की तुमचा यामध्ये महागाई भत्ता ॲड होऊन येणार आहे किंवा तुमचं पे पेन्शनर आहे ती ॲड होऊन येणार आहे. आता तुम्ही पूर्ण बॅक गेला तर मागच्या वर्षी हा मेसेज येताना जो पे पेन्शनर्स आणि महागाई भत्ता आहे याचा मेसेज येताना ॲड होऊन आला होता, परंतु यावेळी तो ॲड होऊन आला नाही. म्हणजे यावरूनच लक्षात येतं की सरकारने तुमचे 2263.74 करोड रुपये सरकारला वापरायला 1 महिन्यासाठी ठेवलेले आहेत. आता तुम्ही या उलट बघितलं तर जे संसद आहेत म्हणजे लोकसभा, राज्यसभा यातील जे संसद आहेत त्यामध्ये कोणी असतं, आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात. हे जे संसद आहेत या संसदांचे पगार किती वाढवलेले आहेत तुम्ही बघितलं असेल. कालचीच न्यूज आहे की यांचे पगार वाढवलेले आहेत किंवा जे संसद म्हणून पेन्शनर्स आहेत, रिटायर्ड संसद आहेत, यांची सुद्धा पेन्शन वाढवलेली कालची न्यूज आहे. काल तुम्ही बघितले असेल, कालची अपडेट आहे. संसदांची जी पेन्शन आहे ती पेन्शन किंवा रिटायर्ड झालेल्यांची पेन्शन किंवा सॅलरी सुद्धा म्हणजे जे संसद आहेत त्यांचा पगार सुद्धा वाढवलेले आहेत. मग आता हे पैसे, आता जनतेचा एकच प्रश्न आहे की हे पैसे मग तुम्ही त्यांचे पगार वाढवण्यासाठी ठेवून घेतले का? मग 1 महिन्याच्या पगाराने असं काय होणार आहे? तर प्रत्येक जणांचे वेगळे प्रश्न आहेत. आपण परवा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्याखाली हीच बऱ्याच जणांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाचं आपण हेच पाहिलं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये येणारी जी पेन्शन आहे आणि जी सॅलरी आहे तीच फक्त येणार आहे. तुम्हाला वाढलेला महागाई भत्ता 3 महिन्याचा जो एरियर आहे तो किंवा पे पेन्शनर्स 1 महिन्याचा आहे ते मिळणार नाही. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. बॅड न्यूज आहे परंतु आलेली अपडेट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारक तसेच कर्मचारी यांच्यापर्यंत शेअर करा आणि यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर नोंदवू शकता. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.